Victory, V for Viago. विजयाचं प्रतीक वायगो. जो खाने में निसर्गत मिठास लाए, जो कृषि उद्योग का महत्वपूर्ण हिस्सा कहलाए, जो कागज तथा इथेनॉल जैसा एक महत्वपूर्ण ईंधन निर्माण करे, जो कपड़ों के लिए डेनिम जैसा फैब्रिक बनाए। गन्ना एक ऐसी फसल जिस पर लोगों के दैनिक जीवन में इस्तेमाल होने वाले कई सारे खाद्य उत्पाद और आवश्यकताएं निर्भर होती हैं। इसके अलावा गन्ना किसानों की सामाजिक और वित्तीय स्थिति को बढ़ाने में एक प्रमुख भूमिका निभाता है। इसलिए गन्ने की खेती में पोषक तत्वों की जरूरतें अधिक होती हैं। अधिक उपज के लिए अपनाएं महावीरा का ज़ीरॉन सुपर फॉस्फेट, जिसके 5 महत्वपूर्ण पोषक तत्व गन्ने की फसलों में बढ़ोतरी लाते हैं। अच्छी गन्ने की फसल पाने के लिए महावीरा ज़ीरॉन उर्वरक का महत्व क्या है? जिंक गन्ने में डंठल की लंबाई और उपज की मात्रा बढ़ाता है। बोरॉन जो पौधे की कोशिका भित्ति की संरचना करता है और पत्तों का उचित विकास करता है तथा मोटाई लाता है। सल्फर जो खारी मिट्टी में पोषण लाता है, समूह का नियोजन करता है और गन्ने में रस की मात्रा बढ़ाता है। कैल्शियम जो जड़ों में मजबूती और पत्तों में हरियाली लाता है। फॉस्फेट एक मुख्य पोषक तत्व जो गन्ने में लंबाई तथा मोटाई बढ़ा के अधिक जुटाई में महत्वपूर्ण भूमिका निभाता है, यानी कि एक खाद जो दे विभिन्न समाधान। गन्ने की फसल पर ज़ीरॉन का प्रति एकड़ उपयोग वसंत दादा शुगर इंस्टीट्यूशन पुणे के अनुसार कुछ इस प्रकार है। ज़ीरॉन की 3 बोरियां और यूरिया की 25 किलो बोरी बेस खुराक के तौर पर डालें। बुवाई के समय 50 किलो पोटैश डालें। 60 दिनों बाद 100 किलो यूरिया और 120 दिन बाद 100 किलो यूरिया। 150 किलो ज़ीरॉन यानी 3 बोरियां और 50 किलो पोटैश डालें। लाए उपज में बढ़त, पाए अच्छा मुनाफा। महावीरा ज़ीरॉन गुणवत्ता की सुरक्षा का भरोसा, यानी भरपूर फसल और खुशहाल जिंदगी का वादा। ज़ीरॉन सिंगल सुपर फॉस्फेट, जिसमें है 5 तत्वों का दम: फॉस्फेट, जिंक, बोरॉन, सल्फर और कैल्शियम। पता है इनसे क्या होता है? जिंक, बोरॉन और फॉस्फेट पौधे की यूरिया से नाइट्रोजन सोख लेने की क्षमता बढ़ाते हैं। इससे जड़ें मोटी और पत्ते तंदुरुस्त होते हैं। सल्फर क्लोरोफिल को बढ़ाने में सहायक होने के साथ तेलिया फसलों में तेल का प्रतिशत बढ़ाता है एवं फसल की बीमारियों से रक्षा करता है। कैल्शियम जड़ और तनों को मजबूती देता है। साथ ही ये दानों में चमक लाता है एवं उनकी त्वचा को सख्त बना के उपज की भंडारण क्षमता को भी बढ़ाता है। इससे टहनियां चौड़ी और हर फल्ली दानेदार होती है। आप भी अपनी फसल बढ़िया बना सकते हैं। आज ही ले आइए महावीरा का ज़ीरॉन। कपास में क्यों डाला जाता है ज़ीरॉन? जानिए। फास्फोरस कपास में जड़ निर्माण करता है। जिंक पत्तियों को पीला पड़ने से बचाता है। बोरोन फूलों की मात्रा और कपास की चमक को बढ़ाता है। गंधक रोगों से लड़ने में सहायता करता है। कैल्शियम मिट्टी की संरचना में सुधार करता है। इसलिए अपनी ताकत और दम वाला महावीरा ज़ीरॉन। आज तो जैसे मोहनलाल का सपना पूरा हो गया। देखो कैसे बादलों की सैर हो रही है। इस सुंदर सपने का राज इसका ये बढ़िया कपास का खेत है और ये संभव हुआ है महावीरा ज़ीरॉन से। महावीरा ज़ीरॉन 5 in 1। इसमें है फास्फोरस, जिंक, बोरॉन, सल्फर और कैल्शियम। इसे बुवाई के समय डालना चाहिए, पर अगर कोई भूल जाए तो बाद में भी डाल सकते हैं। इसे इस्तेमाल करने की मात्रा जानते हो? बुवाई के समय महावीरा ज़ीरॉन के 3 से 4 बोरियां प्रति एकड़ बेसल डोज के तौर पर डालें। इसके साथ 100 से 150 किलो यूरिया और 30 से 50 किलो पोटैश भी डालें। 45 दिनों बाद बूस्टर डोज के तौर पर 1 बोरी ज़ीरॉन और 20 किलो पोटैश प्रति एकड़ फिर से डालें। कपास की खेती में तो इसने नई जान डाल दी है। पौधों को कोई रोग भी नहीं हुआ और तंदुरुस्त मुलायम गेंदों से खेत भर गया है।
इस बार मोहनलाल के खेतों में मानो खुशियों की बहार आई है और ये बहार लाया है महावीरा ज़ीरॉन। किसानों को उन्नति के पथ पर ले जाने के लिए धन्यवाद महावीरा ज़ीरॉन। नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझे नाव दीपक रघुनाथ पाटील, गाव कळमसर मोयदा, तालुका तळोदा, जिल्हा नंदुरबार। मी करप्यासाठी बायर कंपनीचं पहिल्यांदा नेटिव्ह वापरलं, 15 दिवसांनी सर्वो वापरलं, तर मला रिझल्ट एकदम सर्वोचे बेस्ट वाटले। ते करप्यालाही कंट्रोल करतं आणि चिलिंगवरही प्रिव्हेंटिव्ह काम करतंय, तुम्ही बघू शकता। चाहत में दो जहां हम भुला बैठे कर्नूल 186, कर्नूल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड, ॲग्रिसिस ब्रँडची हायब्रिड ज्वारी, उत्कृष्ट, स्थिर आणि उच्च उत्पादन देणारे वाण, सर्व माती आणि हवामानासाठी अनुकूल, खरीप आणि रब्बीच्या हंगामात पेरणीसाठी योग्य। कर्नूल 186 मध्ये कीटक आणि सामान्य रोगांप्रती प्रतिकार शक्ती आहे, मजबूत खोड, लांब पाने, यामुळे मिळतो उत्तम चारा, मिळतात मोत्यासारखे चमकणारे गोल दाणे। शेतकरी मित्रा, घेऊ नको कुणाची साथ, कर्नूल बियाणे वापरून कर या वर्षी सुरुवात। Grown with care, the F1 hybrid muskmelon Charmy SB104 is sweet, juicy and high yielding. विविध प्रकारच्या पिकांमध्ये कठीण नियंत्रित अळीवर्गीय कीटकांच्या प्रभावी नियंत्रणासाठी वापरा JU E-Mate आणि JU Minister यांचा जादुई संगम।
आपल्या पिकांमध्ये टपोरे, दाणे, फळांची फुगवण व पिकांच्या उत्कृष्ट गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी आले आहे जैव पोटॅश 2000 प्रमाण 180 ग्रॅम प्रति एकर फवारणीसाठी. टेन्शन घेतोस का आण बॉम्बे सुपर बियाणे भुईमुंग भरणी येतील टपोरी होतील सर्व दाणे. तेलही भरपूर मिळेल भरपूर पशु आहार भावही चांगला ये आरोग्य अपार. जो याला पेरतो या त्याच पीक होतंय भारी. बॉम्बे सुपर बियाणे आणि लक्ष्मी नांदेल दारी. बॉम्बे सुपर बियाणे शेतात लावून समृद्धी यायला लागली. बॉम्बे सुपर भुईमुग बियाणे बॉम्बे 55, बॉम्बे 44, बॉम्बे 51, कस्तुरी 108, टॅग 24. आता सर्व शेतकऱ्यांचा एकच ध्यास, बॉम्बे सुपर बियाणे हाच आमचा खास. हाँ जी हाँ, ये है सिंजेंटा का पौधों का टीका. वोलियम फ्लेक्सी चूसने वाली और काटने वाली कीटों से देती है संपूर्ण नियंत्रण, जिससे होती है 2 से 3 शुरुआती फवार की बचत. जी हाँ, वोलियम फ्लेक्सी, इसका बूंद बूंद दे ठोस शुरुआत. जी हाँ. आर मातीच्या पोटात अस्मानाचं बळ माऊलीची लाज राखजी. या मिनमिनत्या दिव्याला तू साकड घाल या तळमळत्या जीवाला. सादर आहे कलरीज एक्स्ट्रा, नैसर्गिकतेने परिपूर्ण भारताचे पहिले प्रीमिक्स तणनाशक मका आणि ऊसासाठी. कलरीज एक्स्ट्राची फवारणी तणांच्या 3-4 पानांवर करा. प्रति एकर 1400 मिली प्रमाणासोबत याची फवारणी 200 लिटर पाणी प्रति एकर सोबत फ्लड जेट किंवा फ्लॅट फॅन नॉझलवाल्या नॅपसेक स्प्रेयर मार्फत करा. कलरीज एक्स्ट्रा देतं मका आणि ऊसाच्या पिकांमध्ये गवत वर्गीय तण तसेच जाड पानांच्या तणांवर चांगल्या आणि जास्त काळासाठी नियंत्रण. कलरीज एक्स्ट्रा, फरक दिसेल जेव्हा निर्णय योग्य असेल. कलरीज एक्स्ट्रा, फरक दिसेल. सुनो सुनो मेरे दोस्तों, हो कोई परेशानी या कोई सवाल, मेरा जवाब मचाएगा बवाल. मेरी फसल बीमार है, इसका क्या इलाज है? अरे इतना भी नहीं. शेतकऱ्यांना शेतीत यशस्वी होण्यास जो खाने में निसर्गत शेतकऱ्यांना शेतीत यशस्वी होण्यास जो खाने में निसर्गत मिठास लाए, जो कृषि उद्योग का महत्वपूर्ण हिस्सा कहलाए, जो कागज तथा इथेनॉल जैसा शेतकऱ्यांना शेतीत यशस्वी होण्यासाठी कितीतरी जो खाने में निसर्गत मिठास लाए, जो कृषि उद्योग का महत्वपूर्ण हिस्सा कहलाए, शेतकऱ्यांना शेतीत यशस्वी होणे जीरॉन सिंगल सूप, जो खाने में निसर्गत मिठास लाए, कपास में क्यों डाला जा आज तो जैसे मोहनलाल का सपना पूरा हो गया.
शेतकऱ्यांना शेतीत झीरॉन शेतकऱ्यांना शेतीत नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझे नाव दीपक रघु. झीरॉन शेतकऱ्यांना शेतीत यश. झीरॉन सिंगल. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझे आज तो जैसे मोहनलाल का सपना पूरा हो गया. देखो कपास में क्यों डाला जाता है जीरोन, जानिए. फास्फोरस कपास में जड़ निर्माण करता है. जिंक पत्तियों को पीला. चाहत में दो जहां. शेतकऱ्यांना शेतीत यशस्वी. झीरॉन. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज तो शेतकऱ्यांना शेतीत झीरो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज तो जैसे मोहनलाल का सपना पूरा हो गया. देखो कैसे बादलों की सैर हो रही है. इस सुंदर सपने चाहत में दो जहां हम भुला बैठे. भुला कर्नूल 186. Grown with care, the F1 hybrid muskmelon Charmy SB104 is sweet, juicy and high yielding. विविध प्रकारच्या पिकांमध्ये कठीण नियंत्रित अळीवर. Grown with care, the F1 hybrid muskmelon Charmy. विविध प्रकारच्या पिकांमध्ये कठीण नियंत्रण. कर्नूल 186. कर्नूल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड. ॲग्रिसिस ब्रँडची हायब्रिड ज्वारी. उत्कृष्ट, स्थिर आणि उच्च उत्पादन देणारे वाण. सर्व माती आणि हवामानासाठी. शेतकऱ्यांना शेतीत यश. झीरॉन. नमस्कार शेतकरी मित्रांनो, Grown with care. विविध प्रकारच्या पिकांमध्ये. आपल्या पिकांमध्ये टपोरे जी हाँ, ये है अरे मातीच्या सादर आहे कलर. सुनो सुनो मेरे दो. कर्नूल 186. कर्नूल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड. ॲग्रिसिस ब्रँडची हायब्रिड ज्वारी. उत्कृष्ट, स्थिर आणि उच्च उत्पादन देणारे वाण. सर्व माती आणि हवामानासाठी अनुकूल. खरीप आणि रब्बीच्या हंगामात पेरणीसाठी योग्य. कर्नूल 186 मध्ये कीटक आणि सामान्य रोगांप्रती प्रतिकार शक्ती आहे. मजबूत खोड, लांब पाने, यामुळे मिळतो उत्तम चारा. मिळतात मोत्यासारखे चमकणारे गोल दाणे. शेतकरी मित्रा, घेऊ नको कुणाची साथ. कर्नूल बियाणे वापरून कर या वर्षी सुरुवात. शेतकऱ्यांना शेतीत यशस्वी होण्यासाठी कितीतरी आवश्यक साधनांचा आधार घ्यावा लागतो. वायगो वापरून शेतकरी करू शकतो खोड किडे, पाने गुंडाळणारी अळी, सेमी लूपर आणि गर्डल बीटल सारख्या वेगवेगळ्या पिकाला खाणाऱ्या कीटकांचा एकत्र नियंत्रण. रोपाला खाणारे कीटक दिसताच वायूची फवारणी केल्यावर मिळते दीर्घकाळासाठी प्रभावशाली सुरक्षा. व्ही फॉर विक्टरी, व्ही फॉर वयागो. विजयाचं प्रतीक वायगो.
जीरॉन सिंगल सुपर फॉस्फेट, जिसमें है 5 तत्वों का दम, फॉस्फेट, जिंक, बोरॉन, सल्फर और कैल्शियम। पता है इनसे क्या होता है? जिंक, बोरॉन और फॉस्फेट पौधे की यूरिया से नाइट्रोजन सोख लेने की क्षमता बढ़ाते हैं। इससे जड़ें मोटी और पत्ते तंदुरुस्त होते हैं। सल्फर क्लोरोफिल को बढ़ाने में सहायक होने के साथ तेलिया फसलों में तेल का प्रतिशत बढ़ाता है एवं फसल की बीमारियों से रक्षा करता है। कैल्शियम जड़ और तनों को मजबूती देता है। साथ ही ये दानों में चमक लाता है एवं उनकी त्वचा को सख्त बना के उपज की भंडारण क्षमता को भी बढ़ाता है। इससे टहनियां चौड़ी और हर फल्ली दानेदार होती है। आप भी अपनी फसल बढ़िया बना सकते हैं। आज ही ले आइए महावीरा का झीरॉन। नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझे नाव दीपक रघुनाथ पाटील, गाव कळमसर मोयदा, तालुका तळोदा, जिल्हा नंदुरबार। मी करप्यासाठी बायर कंपनीचं पहिल्यांदा नेटिव्ह वापरलं, 15 दिवसांनी असर्बो वापरलं, तर मला रिझल्ट एकदम असर्बोचे बेस्ट वाटले। ते करप्यालाही कंट्रोल करतं आणि चिलिंगवरही प्रिव्हेंटिव्ह काम करतंय। तुम्ही बघू शकता। आज तो जैसे मोहनलाल का सपना पूरा हो गया। देखो कैसे बादलों की सैर हो रही है। इस सुंदर सपने का राज उसका ये बढ़िया कपास का खेत है और ये संभव हुआ है महावीरा झीरॉन से। महावीरा झीरॉन 5 in 1। इसमें है फास्फोरस, जिंक, बोरॉन, सल्फर और कैल्शियम। इसे बुवाई के समय डालना चाहिए, पर अगर कोई भूल जाए तो बाद में भी डाल सकते हैं। इसे इस्तेमाल करने की मात्रा जानते हो? बुवाई के समय महावीरा झीरॉन के 3 से 4 बोरियां प्रति एकड़ बेसल डोज के तौर पर डालें। इसके साथ 100 से 150 किलो यूरिया और 30 से 50 किलो पोटैश भी डालें। 45 दिनों बाद बूस्टर डोज के तौर पर 1 बोरी झीरॉन और 20 किलो पोटैश प्रति एकड़ फिर से डालें। कपास की खेती में तो इसने नई जान डाल दी है। पौधों को कोई रोग भी नहीं हुआ और तंदुरुस्त मुलायम गेंदों से खेत भर गया है। इस बार मोहनलाल के खेतों में मानो खुशियों की बहार आई है और ये बहार लाया है महावीरा झीरॉन। किसानों को उन्नति के पथ पर ले जाने के लिए धन्यवाद महावीरा झीरॉन।
Grown with care, the F1 hybrid muskmelon Charmy SB104 is sweet, juicy and high yielding. विविध प्रकारच्या पिकांमध्ये कठीण नियंत्रित अळीवर्गीय कीटकांच्या प्रभावी नियंत्रणासाठी वापरा JU E-Mate आणि JU मिनिस्टर यांचा जादुई संगम. आपल्या पिकांमध्ये टपोरे, दाणे, फळांची फुगवण व पिकांच्या उत्कृष्ट गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी आले आहे JU पोटॅश 2000 प्रमाण 180 ग्रॅम प्रति एकर फवारणीसाठी. टेन्शन घेतोस का आण बॉम्बे सुपर बियाणे भुईमुंग भरणे येतील टपोरी होतील सर्व दाणे. तेलही भरपूर मिळेल मिळेल भरपूर पशु आहार भावही चांगला ये आरोग्य अपार. जो याला पेरतो या त्याच पीक होतंय भारी. बॉम्बे सुपर बियाणे आणि लक्ष्मी नांदेल दारी. बॉम्बे सुपर बियाणे शेतात लावून समृद्धी यायला लागली यायला लागली. बॉम्बे सुपर भुईमुग बियाणे बॉम्बे 55, बॉम्बे 44, बॉम्बे 51, कस्तुरी 108, टॅग 24. आता सर्व शेतकऱ्यांचा एकच ध्यास, बॉम्बे सुपर बियाणे हाच आमचा खास. हाँ जी हाँ, ये है सिंजेंटा का पौधों का टीका. वोलियम फ्लेक्सी चूसने वाली और काटने वाली कीटों से देती है संपूर्ण नियंत्रण, जिससे होती है 2 से 3 शुरुआती फवार की बचत. जी हाँ, वोलियम फ्लेक्सी, इसका बूंद बूंद दे ठोस शुरुआत. जी हाँ. अरे मातीच्या पोटात अस्मानाचं बळ माऊलीची लाज राखजी. या विन त्या दिव्याला तू साकड घाल या तळमळ त्या जीवाला. सादर आहे कलरीज एक्स्ट्रा, नैसर्गिकतेने परिपूर्ण भारताचे पहिले प्रेमिक्स तणनाशक मका आणि ऊसासाठी. कलरीज एक्स्ट्राची फवारणी तणांच्या 3-4 पानांवर करा. प्रति एकर 1400 मिली प्रमाणासोबत याची फवारणी 200 लिटर पाणी प्रति एकर सोबत फ्लड जेट किंवा फ्लॅट फॅन नॉझलवाल्या नॅपसेक स्प्रेयर मार्फत करा. कलरीज एक्स्ट्रा देतं मका आणि ऊसाच्या पिकांमध्ये गवत वर्गीय तण तसेच जाड पानांच्या तणांवर चांगल्या आणि जास्त काळासाठी नियंत्रण. कलरीज एक्स्ट्रा, फरक दिसेल जेव्हा निर्णय योग्य असेल. कलरीज एक्स्ट्रा, फरक दिसेल. सुनो सुनो मेरे दोस्तों, हो कोई परेशानी या कोई सवाल, मेरा जवाब मचाएगा बवाल. मेरी फसल बीमार है, इसका क्या इलाज है? अरे इतना भी नहीं पता क्या? समझदार किसान की ज्यादा उपज का एक ही राज, नाम है ट्रीडियम. इसमें है 3 अनोखे शक्तियों का वरदान, ताकत, तकनीक और तेजी. ट्रीडियम धान की फसल को देता है बाघ जैसी ताकत, जो देती है धमाकेदार उपज. ट्रीडियम में है शेर की तकनीक, जो झंडा पत्ती को रखे स्वस्थ और हरा. और ट्रीडियम में है चीते की तेजी, जो करे तुरंत असर. यूपीएल का ट्रीडियम, स्वस्थ फसल, सुरक्षा अटल.
कर्नूल 186, कर्नूल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड, ॲग्रिसिस ब्रँडची हायब्रिड ज्वारी, उत्कृष्ट, स्थिर आणि उच्च उत्पादन देणारे वाण, सर्व माती आणि हवामानासाठी अनुकूल, खरीप आणि रब्बीच्या हंगामात पेरणीसाठी योग्य. कर्नूल 186 मध्ये कीटक आणि सामान्य रोगांप्रती प्रतिकार शक्ती आहे. मजबूत खोड, लांब पाने, यामुळे मिळतो उत्तम चारा. मिळतात मोत्यासारखे चमकणारे गोल दाणे. शेतकरी मित्रा, घेऊ नको कुणाची साथ. कर्नूल बियाणे वापरून कर या वर्षी सुरुवात. शेतकऱ्यांना शेतीत यशस्वी होण्यासाठी कितीतरी आवश्यक साधनांचा आधार घ्यावा लागतो. वायगो वापरून शेतकरी करू शकतो खोड किडे, पाने गुंडाळणारी अळी, सेमी लूपर आणि गर्डल बीटल सारख्या वेगवेगळ्या पिकाला खाणाऱ्या कीटकांचा एकत्र नियंत्रण. रोपाला खाणारे कीटक दिसताच वायोची फवारणी केल्यावर मिळते दीर्घकाळासाठी प्रभावशाली सुरक्षा. V फॉर विक्टरी, T फॉर वयागो. विजयाचं प्रतीक वायगो. जीरॉन सिंगल सुपर फॉस्फेट, जिसमें है 5 तत्वों का दम: फॉस्फेट, जिंक, बोरॉन, सल्फर और कैल्शियम. पता है इनसे क्या होता है? जिंक, बोरॉन और फॉस्फेट पौधे की यूरिया से नाइट्रोजन सोख लेने की क्षमता बढ़ाते हैं. इससे जड़ें मोटी और पत्ते तंदुरुस्त होते हैं. सल्फर क्लोरोफिल को बढ़ाने में सहायक होने के साथ तेलिया फसलों में तेल का प्रतिशत बढ़ाता है एवं फसल की बीमारियों से रक्षा करता है. कैल्शियम जड़ और तनों को मजबूती देता है. साथ ही ये दानों में चमक लाता है एवं उनकी त्वचा को सख्त बना के उपज की भंडारण क्षमता को भी बढ़ाता है. इससे टहनियां चौड़ी और हर फल्ली दानेदार होती है. आप भी अपनी फसल बढ़िया बना सकते हैं. आज ही ले आइए महावीरा का जीरॉन. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझे नाव दीपक रघुनाथ पाटील, गाव कळमसर मोयदा, तालुका तळोदा, जिल्हा नंदुरबार. मी करप्यासाठी बायर कंपनीचं पहिल्यांदा नेटिओ वापरलं. 15 दिवसांनी सर्वो वापरलं. तर मला रिझल्ट एकदम सर्वोचे बेस्ट वाटले. ते करप्यालाही कंट्रोल करतं आणि चिलिंगवरही प्रिव्हेंटिव्ह काम करतंय. तुम्ही बघू शकता.
हॅलो, श्री ॲग्रो व्हायलन्स टीम ट्रॉफी घ्यायला चला, आताच घरी येऊन जाऊ. मॅच हॅलो हॅलो, चला फिल्डिंग लावा लवकर, चालू करा मॅच. नंदुरबार ॲग्रो प्रीमियर लीग दिवस तिसरा आलेल्या सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे आयोजकांकडनं. आजचा पहिला सामना बाजीगर संघ विरुद्ध ॲग्रो लॉयन्स यांच्यात खेळवला जात आहे. नमस्कार नमस्कार नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या सुंदर सकाळमध्ये. आज तिसऱ्या दिवसाचा रंगतदार असा सामना चालू आहे आणि मी पंकज वसावे कृषी सेवा केंद्राचा संचालक सगळ्या क्रिकेट प्रेमींचं स्वागत करतो. रंगतदार असा सामना. लेग साइडचा बॉल हिट करायचा प्रयत्न केला, परंतु पूर्णपणे बीट केलेला आहे अनुभवी गोलंदाज गणेश पाटील. ही बाजीगर संघाची धुरा सांभाळताना आज सकाळी सकाळी नंदुरबारच्या धुरंधर टीमा मैदानमध्ये, बाजीगर वर्सेस ॲग्रो लायन. चांगला हिट मारलेला आहे आणि 2 रन मिळवलेले आहेत. तानाजी भाऊ यांनी शार्प हिटर म्हणून ओळखले जातात आणि एका साईडला अनुभवी बॅट्समन प्रकाश भाऊ चव्हाण हे बॅटिंग करताना आणि गोलंदाज देखील तितकेच अनुभवी गणेश पाटील. परत हिट करायचा प्रयत्न केला, परंतु आपला अनुभव पणाला लावताना गणेश पाटील आणि पूर्णपणे बॉल डॉट केलेला आहे. लास्ट बॉल टू गो. सुंदर असा शॉट मारलेला आहे तानाजी भाऊ यांनी आणि षटकार साठी गेलेला आहे बॉल. 6 रन. सुंदर अशी बॅटिंग माऊली भाऊ यांच्याकडनं. तानाजी भाऊ आज स्वतः ओपनर आलेले आहेत बॅटिंग साठी. महेंद्र भाऊ तानाजी भाऊ यांच्याकडे क्षमता आहे मोठे मोठे हिट मारायची आणि ते त्यांनी दाखवून दिलेलं आहे या षटकार मधून. ॲग्रो लायन्स यांचे 1 ओव्हर नंतर 9 रन 0 विकेटच्या नुकसानावर. पुढील षटक घेऊन हर्ष गायकवाड. हर्षल भाऊ वाघ बॉलिंग करतायत. महेंद्र भाऊ जरा दमाने घ्या. ओके ओके. परत 6. हर्षल भाऊ वाघ यांच्या पहिल्याच बॉलला एक मोठा शॉट मारलेला आहे प्रकाश भाऊ चव्हाण यांनी. प्रकाश भाऊ बोलतात कमी आणि खेळतात जास्त. ॲग्रो लायनच्या खेम्यामध्ये एकच जल्लोष चालू आहे. पृथ्वीराज भाऊ जल्लोष साजरा करताय.
हॅलो, बॅटिंग टीमचा प्लेअर तिकडे येऊन जा लेग साईडला, म्हणजे टाइमपास होणार नाही. बॉल लवकर येऊन जाल भाऊ. बाजीगर संघाचे खेळाडू योगेश कदम दिसत नाहीत आज. सूत्रांकडनं अशी माहिती आली आहे की ते आजारी पडलेत म्हणून ते आज खेळायला आले नाहीत. पुन्हा जोरदार शॉट मारलेला आहे. 6 रन 6. हर्षने प्रयत्न केला बॉल अडवायचा, परंतु भरपूर लांब होता तो आणि बॉल गेला आहे सीमारेषेच्या पार. 4 रन. पंकज भाऊ, तुम्हाला काय वाटतं बाजीगर संघाला कोणत्या बॉलरची गरज आहे? तरुण तडफदार बॉलर हर्ष गायकवाड. हर्ष गायकवाड त्यांचे तेज तरार बॉलर. हर्षल भाऊ वाघ. लेग साइडचा बॉल हिट करता आला नाही व्यवस्थित. तेवढे चांगले फिल्डिंग धन्नू कडून. 1च रन मिळेल ॲग्रो लायन्स संघाला. ऑफ साइडचा बॉल. 1च रन मिळेल. यावरचा शेवटचा बॉल. प्रॉपर फिल्डिंग लावलेली आहे बाजीगर संघाने. परत लेग साइडचा बॉल होता, प्लेयर नाही आणि बॉल गेला आहे सीमारेषेच्या पार. 6 रन. बॅटिंग टीम एक प्लेअर पाठवून द्या, टाइमपास होईल बेन कामाचा यार. पंकज भाऊ, हा दुसरा ओव्हर होता. पॉवर प्ले रिस्ट्रिक्शन असता त्याच्यामुळे तिचा प्लेयर नव्हता. पॉवर प्ले संपलेला आहे. 2 ओव्हरचा पॉवर प्ले. अंपायर स्कोर सांगावा किती झालाय? 2 ओव्हर 29 रन. सुंदर अशी बॅटिंग करताना ॲग्रो लायन्स संघ. 2 ओव्हर मध्ये 29 रन झालेले आणि एकही विकेट गेला नाही त्यांचा. आणि बाजीगर संघाने आता गोलंदाजीची जी धुरा आहे ती हर्ष गायकवाड याच्याकडे दिलेली आहे. 11 करोडची बोली लागलेली होती हर्ष याच्यासाठी आणि बाजीगर संघ त्याच्यात यशस्वी झाला होता. हर्ष गायकवाड यांची बॉलिंग बघण्यासाठी त्यांचे पिताश्री श्री हेमंत गायकवाड आज स्वतः उपस्थित आहेत. त्यांचं NPL कडनं हार्दिक स्वागत. हेमंत भाऊंची आठवण काढली होती. हेमंत भाऊ आमचे मित्र हेमंत भाऊ गायकवाड, देवमुगरा ॲग्रो एजन्सीचे मालक खानबारा, आज या सुंदर सामन्याचा आनंद घेण्यासाठी येथे उपस्थित. आणि हर्ष बॉलिंग साठी सज्ज. दोंडाईचा ॲग्री स्ट्रायकर टीम जे कोणी बघत असतील सामना, पुढचा सामना त्यांचा श्री ॲग्रो 11 नंदुरबारशी आहे. त्यांनी ग्राउंडवर लवकरात लवकर येण्याची कृपा करावी. एकीकडे अनुभवी बॅट्समन तानाजी भाऊ हा हर्षचा सामना करताना. ऑफ साइडचा बॉल होता. ऑफ साइडला बॉल ठेवायचा प्रयत्न केला परंतु अंपायर डिसिजन वाईट. परत दुसरा बॉल वाईट गेलेला आहे. ऑफ साइडला जे प्लेयर लावलेले आहेत बाजीगर संघाने त्या रणनीतीवरती बॉलिंग करायचा प्रयत्न करत आहे हर्ष.
खूप चांगला बॉल टाकला होता, विकेट होती, परंतु कॅच मिस झालेली आहे हर्षल भाऊ यांच्याकडून. खूप किमती बहुमूल्य विकेट होती ती. ॲग्रो लॉयन्स संघाची बहुमूल्य विकेट तानाजी भाऊ. खूप छान अशी बॉलिंगचं प्रदर्शन करतोय हर्ष. 2 वाईट टाकल्यानंतर जोरदार कमबॅक केलेला आहे त्याने. सुंदर असा बॉल टाकलेला आहे हर्षने. मिस फिल्डिंग झालेली आहे Field झाली. गणेश भाऊ यांच्याकडून. पण 4 रन अडवले त्यांनी. 4 रन अडवले आहे, परंतु जिथे एकच रन रन होता, मिळेल तिथे 2 रन तिथे झालेले 2 आहेत. रन गेलेले आहेत. चपळ फिल्डर आहेत गणेश भाऊ हे, परंतु होतं कधी कधी. हर्ष बिलकुल पण हिट करू देत नाहीये. एकीकडे माऊली भाऊ आहे हिटर, एकीकडे प्रकाश भाऊ, परंतु तो देखील पूर्ण ताकदपणाला लावून बॉलिंग करतोय. आणि जे मागच्या 2 ओव्हर मध्ये मोठे मोठे हिट मिळालेले होते, त्याचा प्रयत्न करताना कुठेतरी दोघं बॅट्समन. खूप छान अशी बॉलिंग. ज्याप्रमाणे ॲग्रो लॉयन्स संघाच्या बॅट्समनला खूप मोठा अनुभव आहे, तरी पण हर्ष गायकवाड त्यांना मारू देत नाहीये. पंकज भाऊ, काय बरोबर. वाटतं तुम्हाला? हो बरोबर आहे. अनुभव, प्रॅक्टिस, आपल्यासोबत मॉर्निंग मॅचेस खेळलेले आहेत. एकही बॉल हिट करू दिलेला नाहीये, मोठा शॉट आलेला नाहीये या ओव्हर मध्ये. हर्ष गायकवाड यांनी चांगली ओव्हर टाकलेली आहे. एकही बाउंड्री या ओव्हरला आली नाही. अंपायर स्कोर सांगावा. ॲग्रो लॉयन्स यांचे 3 आज तो जैसे मोहनलाल का सपना पूरा हो गया। देखो कैसे बादलों की सैर हो रही है। इस सुंदर सपने का राज उसका ये बढ़िया कपास का खेत है, और ये संभव हुआ है महावीरा ज़ीरॉन से। महावीरा ज़ीरॉन 5 in 1। इसमें है फास्फोरस, जिंक, बोरॉन, सल्फर और कैल्शियम। इसे बुवाई के समय डालना चाहिए, पर अगर कोई भूल जाए तो बाद में भी डाल सकते हैं। इसे इस्तेमाल करने की मात्रा जानते हो? बुवाई के समय महावीरा ज़ीरॉन के 3 से 4 बोरियां प्रति एकड़ बेसल डोज के तौर पर डालें। इसके साथ 100 से 150 किलो यूरिया और 30 से 50 किलो पोटैश भी डालें। 45 दिनों बाद बूस्टर डोज के तौर पर 1 बोरी ज़ीरॉन और 20 किलो पोटैश प्रति एकड़ फिर से डालें। कपास की खेती में तो इसने नई जान डाल दी है, पौधों को कोई रोग भी नहीं हुआ। पुढील षटक घेऊन हिमांशु भाऊ। सुंदर अशी कॅच घेतलेली आहे धनुने लेग साइडला, आणि तानाजी भाऊ जे मोठमोठ्या हिट साठी ओळखले जातात ते आता त्यांच्या पॅव्हेलियन कडे परत जाताना, आणि आता गांगुली भाऊ येत आहेत। चौथ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलला तानाजी भाऊ यांची विकेट गेलेली आहे। ॲग्रो लॉयन्स संघाचा एक गडी बाद झालेला आहे। गांगुली भाऊ लेफ्ट हँडेड बॅट्समन, मोठमोठ्या हिट साठी ओळखले जातात, ते आता येत आहेत। पंकज भाऊ, त्यांना जरी गांगुली बनत असले तरी ते विराट कोहलींचे खूप चाहते आहेत, त्यांचे आयडॉल विराट कोहली आहेत। हा प्रत्येक प्लेयरची एक वेगवेगळी आवड असते, आणि तो कोणत्याही प्लेयरला कोणत्या तरी एका प्लेयरला त्याचा आयडल मानत असतो, परंतु सगळे त्यांना लाडाने गांगुली भाऊ असं म्हणतात। बघूया आता ते आपल्या टीमसाठी कसं प्रदर्शन करतात ते, कारण एक जबाबदारी त्यांच्यावरती। 3 ओव्हर मध्ये एक पण विकेट नव्हता, आणि आता चौथ्या ओव्हरला विकेट गेलेला आहे।
आणि हिमांशूला पहिल्याच बॉलला विकेट मिळालेली आहे. तानाजी भाऊ यांची मोठी विकेट घेतली आहे त्यांनी आणि पुढील बॉल घेऊन हिमांशू भाऊ सज्ज आणि एकीकडे गांगुली भाऊ. बॉलरला सम्मान दिलेला आहे आणि एक रन आणि थोडेसे मिसफील्ड हर्षल भाऊ यांच्याकडून. अंपायर डिसिजन नो बॉलचा इशारा दिलेला आहे आणि फ्री हिट आहे. गांगुली भाऊ या बॉलला काय चमत्कार करतात ते बघावं लागेल, कारण की फ्री हिट आहे त्यांच्यासाठी, फ्री हँड. फ्री हिटचा फायदा घेऊ शकलेला नाहीत गांगुली भाऊ, फक्त एकच रन भेटेल. छान असा कंट्रोल या बॉलवर ठेवला हिमांशू भाऊने आणि एकच रन दिला आहे. प्रकाश चव्हाण बॅटिंग साठी सज्ज. ऑफ साइडला खूप छान हिट केलेला आहे, प्लेअर पासून भरपूर लांब आणि चौकार प्रकाश भाऊ यांच्या बॅटिंग मधून. श्री ॲग्रोचे स्टार खेळाडू प्रदीप जाधव यांचे आगमन झालेलं आहे. यावर्षी त्यांचा फॉर्म अजूनपर्यंत दिसून आलेला नाहीये. बघू आज काय ते चमत्कार करून दाखवतात त्यांच्या टीम साठी. कॉमेंट्री बॉक्स मधून मजा घेणारे प्रणव भाऊ सगळ्यांची. आज त्यांची फिल्डिंग चालू आहे पण त्यांची मजा घेणारा कोणी दिसत नाही इथे. प्रदीप भाऊ महेंद्र भाऊ यांचे थोडस व्याकरण कमतरता आहे म्हणून ते बोलण्यामध्ये थोडीशी गडबड होते म्हणून त्यांनी सांगितलं. बाजीगर संघ कुठेतरी चुकताना दिसून येतोय. खूप जास्त रन मारले जातात त्यांना. अंपायर स्कोर सांगावा ना किती झालाय. अंपायर डिसिजन वाइड बॉल. वाइड बॉल. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. प्रणव भाऊ ओव्हर संपवायची काय करू नका. सुंदर अशी फिल्डिंग बघायला मिळाली आहे बाजीगर संघाच्या कॅप्टन कडनं प्रणव भाऊ.
ॲग्रो लायन्स यांच्या 4 ओव्हर नंतर 51 रन 1 विकेटच्या नुकसानावर. पाचवी ओव्हर चालू. हर्ष गायकवाड परत बॉलिंग साठी सज्ज. थोडीशी मिसफिल्ड झालेली आहे. 1च्या जागेवरती 2 रन मिळालेले आहेत. रनआउट ची अपील आणि यशस्वी. गांगुली भाऊ हे रनआउट झालेले आहेत. खूप छान असे फिल्डिंग सतीश कडून. सतीश हा नेहमीच एक ऍक्टिव्ह प्लेअर म्हणून ओळखला जातो फिल्डिंग आणि कॅचिंग साठी. सतीश भाऊ यांचं नाव फिल्डिंग मध्ये जॉन्टी रोड्स बरोबर घेण्यात येतं. खूप स्टार खेळाडू आहेत ते. आणि सतीश भाऊ नंतर गणेश भाऊ पाटील यांचा नंबर लागतो, अनुभवी. आणि आता शेख भाऊ आलेले आहेत बॅटिंग साठी आणि प्रकाश भाऊ. एग्रो लाईन मध्ये सगळे अनुभवी बॅट्समन आहेत आणि त्यांच्या अनुभवाच्या जोरावरती ते रन मिळवून राहिले. पुढील बॉल घेऊन हर्ष सज्ज. एकच रन मिळेल. अनुभवी बॅट्समन असले तरी हर्ष हा त्याच्या बॉलिंगला कोणालाही हिट मारू देत नाहीये, हात उघडू देत नाहीये. हर्ष गायकवाडने खूप चांगलं नियंत्रण ठेवलेलं आहे बॉलिंगवर. क्या बॉल है. सुंदर असा बॉल आणि पूर्णपणे बीट गेलेला आहे बॅट्समनला हर्ष भाऊने. नाही करत ना बरोबर. पुरे शांत आहेत तुम्ही. बाजीगर संघाचे कॅप्टन आनंदात दिसून येत आहे. प्रणव भाऊ एकदम खुश आहेत ते. त्यांच्याकडनं हर्ष गायकवाड साठी 501चं बक्षीस या विकेट घेतली म्हणून. मी प्रणव भाऊ यांना म्हणेन की त्यांनी ते 11 करोड पूर्ण दिले आहे की नाही ते आम्हाला इथे क्लिअर करावं. आता दिले. हा ठीक आहे. पंकज भाऊ माझ्या माहितीप्रमाणे ज्या दिवशी ते बरकादेवी आईस्क्रीम वर बसलेले होते ना त्याच दिवशी त्यांनी त्यांना सेल्फचा चेक दिला होता 11 करोड रुपयांचा. पण तो अजून विड्रॉ झालेला नाहीये. अनुभवी बॅट्समॅन पृथ्वी भाऊ. प्रणव भाऊ यांनी भावनेच्या भरात थोडीशी मिसफिल्ड झाली. 1च्या जागेवरती 2 रन दिले. प्रणव भाऊ यांची कोंबडी पकड अशी फिल्डिंग दिसून आलेली या बॉलला. मुसा भाऊ यांनी लगेच प्रणव भाऊ यांना सांगितलं की भाई ध्यान दे जरा. बढिया बॉलिंग हर्ष कडून. ओव्हर समाप्त. आणि महत्वाच्या मॅच मध्ये 2 सुंदर असे ओव्हर टाकलेले हर्ष याने. ॲग्रो लायन्स यांचे 5 ओव्हर नंतर 55 रन 3 विकेटच्या नुकसानावर. या ओव्हर मध्ये हर्ष भाऊ यांनी फक्त 4च रन दिलेले आहेत आणि
2 गडी बाद केलेले आहेत. आणि ज्यांना सगळ्यांना उत्सुकता लागलेली होती ते बॉलर बाजीगरचे रफ्तार बॉलर म्हणून ओळखले जाणारे प्रणव भाऊ बाजीगर संघाचे कॅप्टन यांनी बॉलिंगची धुरा स्वतःकडे घेतली आहे. लास्ट ओव्हर ते टाकणार आहेत. जे सगळ्या स्टेडियम मध्ये एकच जल्लोष होता की प्रणव भाऊ यांना बॉलिंगला आणा. ते प्रणव भाऊंनी सगळ्या क्रिकेट प्रेमींचा या आग्रह असतो बॉलिंगला आलेले प्रणव भाऊ. पंकज भाऊ क्रिकेट प्रेमींची इच्छा पूर्ण होताना दिसत आहे. हो, प्रणव भाऊ यांची बॉलिंग बघायची प्रेक्षकांना खूप आवड होती. ऑफ साइडचा बॉल होता. चांगली अशी फिल्डिंग केली आहे गणेश भाऊ यांनी. प्रणव भाऊ अतिशय सुंदर असा बॉल टाकला होता प्रणव भाऊ यांनी. फक्त एकच रन दिलेला आहे आणि थोडीशी चकमक इशाऱ्यामध्ये झाली आहे. प्रणव भाऊ यांनी लेग साइडला टाकलं आणि चौकार मिळालेला आहे. जी थोडीशी जी इशाऱ्यामध्ये चकमक जी झाली प्रकाश भाऊ आणि प्रणव भाऊ यांच्यामध्ये तर त्याचा दबाव घेतलेला दिसतोय. प्रकाश भाऊ या संधीचं सोनं पृथ्वी भाऊ यांनी केलेले. बॉल चुकीचा होता, त्या बॉलला चौकार मारलेला आहे त्यांनी. प्रकाश भाऊ आम्ही काहीच बोलू नाही शकत. पृथ्वीराज भाऊ स्ट्रेट खेळलेला आहे परंतु तिथे हिमांशु फिल्डर आहे. एकच रन मिळेल आणि आता प्रणवचा सामना करण्यासाठी प्रकाश भाऊ चव्हाण ओपनिंग पासून खेळता येते आणि पूर्ण बॉल डॉट केलेला आहे आणि एकच जल्लोष प्रणव भाऊंचा. जागेवरूनच बॉलिंग करतात ते रफ्तार के साथ में. कॅच होती, थोडीशी मिसफिल्ड देखील झालेली आहे आणि 2 रन मिळाले आहे प्रकाश भाऊ यांना. पुढील सामना श्री ॲग्रो वर्सेस डोंडाच्या स्ट्रायकर यांचा आहे. या इनिंगचा आणि या ओव्हरचा ये क्या हो रहा है भैया. आणि पृथ्वीराज भाऊ यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे बाजीगर संघासमोर आणि प्रणव अतिशय आनंदी उत्साही वातावरणात बॉलिंग करून येतोय. और तंदुरुस्त मुलायम गेंदों से खेत भर गया है. इस बार मोहनलाल के खेतों में मानो खुशियों की बहार आई है और ये बहार लाया है महावीरा ज़ीरॉन. किसानों को उन्नति के पथ पर ले जाने के लिए धन्यवाद महावीरा ज़ीरॉन.
Grown with care, the F1 hybrid muskmelon Charmy SB104 is sweet, juicy and high yielding. विविध प्रकारच्या पिकांमध्ये कठीण नियंत्रित अळीवर्गीय कीटकांच्या प्रभावी नियंत्रणासाठी वापरा JU E-Mate आणि JU मिनिस्टर यांचा जादुई संगम. आपल्या पिकांमध्ये टपोरे, दाणे, फळांची फुगवण व पिकांच्या उत्कृष्ट गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी आले आहे JU पोटॅश 2000 प्रमाण 180 ग्रॅम प्रति एकर फवारणीसाठी. टेन्शन घेतोस का आण बॉम्बे सुपर बियाणे भुईमुंग भरणे येतील टपोरी होतील सर्व दाणे. तेलही भरपूर मिळेल भरपूर पशु आहार भावही चांगला ये आरोग्य अपार. जो याला पेरतो या त्याच पीक होतंय भारी. बॉम्बे सुपर बियाणे आण लक्ष्मी नांदेल दारी. बॉम्बे सुपर बियाणे शेतात लावून समृद्धी यायला लागली यायला लागली. बॉम्बे सुपर भुईमुग बियाणे बॉम्बे 55, बॉम्बे 44, बॉम्बे 51, कस्तुरी 108, टॅग 24. आता सर्व शेतकऱ्यांचा एकच ध्यास, बॉम्बे सुपर बियाणे हाच आमचा खास. हाँ जी हाँ, ये है सिंजेंटा का पौधों का टीका. वोलियम फ्लेक्सी चूसने वाली और काटने वाली कीटों से देती है संपूर्ण नियंत्रण, जिससे होती है 2 से 3 शुरुआती फवार की बचत. जी हाँ, वोलियम फ्लेक्सी, इसका बूंद बूंद दे ठोस शुरुआत. जी हाँ. अरे मातीच्या पोटात अस्मानाचं बळ माऊलीची लाज राखजी. या मिन त्या दिव्याला तू साकड घाल. या तळमळ त्या जीवाला सादर आहे कलरीज एक्स्ट्रा. नैसर्गिकतेने परिपूर्ण भारताचे पहिले प्रेमिक्स तणनाशक मका आणि ऊसासाठी. कलरीज एक्स्ट्राची फवारणी तणांच्या 3-4 पानांवर करा. प्रति एकर 1400 मिली प्रमाणासोबत याची फवारणी 200 लिटर पाणी प्रति एकर सोबत फ्लड जेट किंवा फ्लॅट फॅन नॉझलवाल्या नॅपसेक स्प्रेयर मार्फत करा. कलरीज एक्स्ट्रा देतं मका आणि ऊसाच्या पिकांमध्ये गवतवर्गीय तण तसेच जाड पानांच्या तणांवर चांगल्या आणि जास्त काळासाठी नियंत्रण. कलरीज एक्स्ट्रा, फरक दिसेल जेव्हा निर्णय योग्य असेल. कलरीज एक्स्ट्रा, फरक दिसेल. सुनो सुनो मेरे दोस्तों, हो कोई परेशानी या कोई सवाल, मेरा जवाब मचाएगा बवाल. मेरी फसल बीमार है, इसका क्या इलाज है? अरे इतना भी नहीं पता क्या? समझदार किसान की ज्यादा उपज का एक ही राज, नाम है ट्रीडियम. इसमें है 3 अनोखे शक्तियों का वरदान, ताकत, तकनीक और तेजी. ट्रीडियम धान की फसल को देता है बाघ जैसी ताकत, जो देती है धमाकेदार उपज. ट्रीडियम में है शेर की तकनीक, जो झंडा पत्ती को रखे स्वस्थ और हरा. और ट्रीडियम में है चीते की तेजी, जो करे तुरंत असर. QPL का ट्रीडियम, स्वस्थ फसल, सुरक्षा अटल. कर्नूल 186, कर्नूल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड, ॲग्रिसिस ब्रँडची हायब्रिड ज्वारी, उत्कृष्ट, स्थिर आणि उच्च उत्पादन देणारे वाण, सर्व माती आणि हवामानासाठी अनुकूल.
खरीप आणि रब्बीच्या हंगामात पेरणीसाठी योग्य. कर्नूल 186 मध्ये कीटक आणि सामान्य रोगांप्रती प्रतिकार शक्ती आहे. मजबूत खोड, लांब पाने, यामुळे मिळतो उत्तम चारा. मिळतात मोत्यासारखे चमकणारे गोल दाणे. शेतकरी मित्रा, घेऊ नको कुणाची साथ. कर्नूल बियाणे वापरून कर या वर्षी सुरुवात. शेतकऱ्यांना शेतीत यशस्वी होण्यासाठी कितीतरी आवश्यक साधनांचा आधार घ्यावा लागतो. वायगो वापरून शेतकरी करू शकतो खोड किडे, पाने गुंडाळणारी अळी, सेमी लूपर आणि गर्डल बीटल सारख्या वेगवेगळ्या पिकाला खाणाऱ्या कीटकांचा एकत्र नियंत्रण. रोपाला खाणारे कीटक दिसताच वायुची फवारणी केल्यावर मिळते दीर्घकाळासाठी प्रभावशाली सुरक्षा. व्ही फॉर विक्टरी, व्ही फॉर वयागो. विजयाचं प्रतीक वायगो. जीरॉन सिंगल सुपर फॉस्फेट, जिसमें है 5 तत्वों का दम: फॉस्फेट, जिंक, बोरॉन, सल्फर और कैल्शियम. पता है इनसे क्या होता है? जिंक, बोरॉन और फॉस्फेट पौधे की यूरिया से नाइट्रोजन सोख लेने की क्षमता बढ़ाते हैं. इससे जड़ें मोटी और पत्ते तंदुरुस्त होते हैं. सल्फर क्लोरोफिल को बढ़ाने में सहायक होने के साथ तेलिया फसलों में तेल का प्रतिशत बढ़ाता है एवं फसल की बीमारियों से रक्षा करता है. कैल्शियम जड़ और तनों को मजबूती देता है. साथ ही ये दानों में चमक लाता है एवं उनकी त्वचा को सख्त बना के उपज की भंडारण क्षमता को भी बढ़ाता है. इससे टहनियां चौड़ी और हर फल्ली दानेदार होती है. आप भी अपनी फसल बढ़िया बना सकते हैं. आज ही ले आइए महावीरा का जीरॉन. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझे नाव दीपक रघुनाथ पाटील, गाव कळमसर मोयदा, तालुका तळोदा, जिल्हा नंदुरबार. मी करप्यासाठी बायर कंपनीचं पहिल्यांदा नेटिओ वापरलं. 15 दिवसांनी सर्व वापरलं. जब वक्त अच्छा होता है तो बॉल अपने आप बैट पर आती है और बाउंड्री के पार चली जाती है, लेकिन जब वक्त बुरा होता है तो बल्ला हर बार चूकता है और सीधे विकेट उड़ जाती है. जब वक्त पण सर क्रिस्टल जीवनचे आगमन झाले, ते आज मॅच जिंकतील त्यामुळे त्यांनी पुढे आले होते. बाजीगर संघाचे कॅप्टन कॉमेंट्री मध्ये कॉमेडी करताना त्यांचं असं म्हणणं आहे, हे बॉलर चालणार नाही. पण मी त्यांना सांगू इच्छितो, शेख साहेब एकदम सुंदर अशी बॉलिंग टाकता. एक धाव घेण्यात आली आहे. बाजीगर संघाला जर ही मॅच जिंकायची असेल तर 35 बॉल मध्ये 66 रन करावे लागतील. पुढील बॉल घेऊन शेख साहेब. Varun Chakravarti picks up a wicket. Santner goes back.
सुंदर असा शॉट मारलेला आहे मुसाभाऊ यांनी 6 रनांसाठी षटकार. बाजीगर संघाला सामना अगर जिंकायचा असेल तर अशीच बॅटिंग करावी लागेल. टॉस झालेला आहे. श्री ॲग्रो टॉस जिंकली आहे आणि त्यांनी फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. डोंड्याच्या संघाला त्यांनी बॅटिंग दिलेली आहे. या ओव्हरचा शेवटचा बॉल. ओव्हर बाजीगर संघाचा स्कोर आहे 8 रन 1 ओव्हर नंतर. हॅलो. जबरदस्त चुरसची मॅच बाजीगर आणि ॲग्रो लायन यांच्या दरम्यान. खूप चांगला फटकार मारलाय दोन भाऊनी आणि रोहित मिस फील्ड करत असताना 2 रन. 07 नंबरचे जर्सी नंबर मूसा भाई. आज करो या मरो की मैच बाजीगर वर्सेस एग्रो लायन नंदुरबार. एग्रो लायन ऑलरेडी क्वालिफायर होऊन गेलेली आहे आणि बाजीगरचा हा खूप चांगला फटकार मारला आहे दोन बोने. 4 रन. खूप जबरदस्त असा फटकार. या ओव्हरचा शेवटचा बॉल. खूप चांगली अशी बॅटिंग करते धनुभाऊ आणि मुसा. आज करो या मरोची मॅच आहे. प्रकाश चव्हाण. हॅलो. खूप छान असा फटकार मारलेला आहे बॉलच्या खाली. शेख साहेब. हॅलो. बाजीगर संघाचा स्कोर झालेला आहे 2 ओव्हर नंतर 17 रन 0 विकेटच्या नुकसानावर. हॅलो.
बाजीगर टीमला कधी विन करायचे असेल तर मुसा भाई क्रीजवर असायला पाहिजे आज. मूसा है तो सब कुछ है. मूसा भाई, मूसा भाई, मूसा भाई. बॉल घ्या सागर भाऊ आणि मध्ये बॉल फेकू नये. माफियावाले ना 1-5 जास्त राहत तुमले. बाजीगर टीमला 24 बॉल मध्ये 50 रनांची गरज. चॉकलेट बॉय कुठे महेंद्र भाऊ? बोल बोल. हॅलो खूप हॅलो. चल खूप अशी चांगली बॉलिंग टाकलेली आहे विनोद भाऊने आणि पहिला बॉल डॉट घातला आहे. परत फटकार मारलेला आहे पण किती रन निघतात त्याच्यावर आहे. फक्त 1 रन. विनोद भाऊची कालची मॅच मध्ये खूप अवघड झाले होते पण आज खूप चांगल्या पोझिशन मध्ये 2 बॉल झालेले आहेत आणि 1 रन दिलाय फक्त विनोद भाऊ. मारला आहे फटकार आणि 4 रन. मुसाभाई, मुसाभाई, मूसा है भाई मूसा. 27 जर्सी नंबर माऊली कृषी सेवा केंद्राचे संचालक तानाजी भाऊ खूप टेन्शन मध्ये असताना फटका मारल्यानंतर खूप छान असं फटकार मारलेला आहे. परत विनोद भाऊच्या पुढच्या बॉल मध्ये किती रन निघतात हे विशेष आहे. मिसफिल्ड आणि 2 रन. जबरदस्त मुसाभाई. खूप चपळ फिल्डर आहे शेख साहेब पण तरी त्यांनी मिसफिल्ड केलेली आहे. मला वाटतं प्रेशर आलं आहे मॅचचं प्रेशर त्यांच्याकडे आलेलं आहे म्हणून मिसफिल्ड झालेली आहे. आणि व्हाईट बॉलचा इशारा. अंपायर शाहरुख पोस्ट. सागर भाऊ अंपायर खूप आपण एक्सपोर्ट क्वालिटीचे आणलेले आहेत म्हणजे असे लोक आहेत की जबरदस्त असे अंपायर आहेत. त्यांना या वर्ल्ड कप मध्ये T20 साठी श्रीलंकामध्ये बोलवण्यात गेलं होतं त्यांना. तिथून आपण त्यांना परचेस केलेले आहे. दोघे अंपायर एकदम असे खूप असे हुशार अंपायर आहेत आपल्याला. नाही नाही या ओव्हरचा शेवटचा बॉल. त्यांचे मानदंड सांगायचे नाहीये. प्रेशर फ्लाईटने आलेले ते विनोद भाऊ मुसासाठी नाही धनु भाऊ. खूप असा छान बॉल गेलेला आहे. डॉट ओव्हर झालेली आहे. ओव्हर समाप्त झालेली आहे. माऊली भाऊ इशारा करून बाजीगर यांचा स्कोर 3 ओव्हर नंतर 26 रन 0 विकेटच्या नुकसानावर. 1 मिनिट रुको. 18 बॉल 41 रन का 40 रन किती पाहिजे 41 रन. तर मला रिझल्ट एकदम सर्वोच्च बेस्ट वाटले. ते करप्यालाही कंट्रोल करतं आणि चिलिंगवरही प्रिव्हेंटिव्ह काम करतंय. तुम्ही बघू शकता.
आज तो जैसे मोहनलाल का सपना पूरा हो गया। देखो कैसे बादलों की सैर हो रही है। इस सुंदर सपने का राज उसका ये बढ़िया कपास का खेत है और ये संभव हुआ है राहील दोघांची टक्कर। ही ओव्हरचे टर्निंग पॉईंट असेल, कारण ही आता चौथी ओव्हर आहे आणि मॅच 18 बॉलमध्ये 41 रन लागणार आहेत आणि ॲग्रो लायन खूप चांगल्या पोझिशनला आहे आणि मुसाबाई जोपर्यंत क्रीजवर आहे तोपर्यंत काय होईल याचा भरोसा नाही। मुसा आहे तो मारेगा। धोंडाच्या टीमचे संचालक कॅप्टन शैलेश भाऊ बोरसे यांच्या ग्राउंड मध्ये आगमन। एकदा सलूट होऊन जाऊ दे शैलेश भाऊ। उच्चा फटकार मारलेला आहे। नाही त्याचं मला वाटतं रोहित भाऊच्या पायाला काही त्रास झालेला आहे, त्याच्यामुळे ते कॅच साठी गेले नाहीये। जुने फिल्डर आहेत, ते खूप अनुभवी फिल्डर आहेत। 18 नंबर जर्सी। अतिशय सुंदर अशी मॅच रंगलेली असताना खूप असा छान फटकार मारलेला आहे आणि मिस फिल्डीचा फायदा घेत मुसाबाई 2 रन। वातावरण मध्ये पण एकदम असा चेंजेस झालेला आहे। निर्णायक मोड मध्ये गेले एनपीएल 2026 च, कारण आता क्वालिफायर राऊंड होतील सुपर 8 चे। मुसा भाऊ यांनी अतिशय चांगली आपल्या टीम साठी आतापर्यंत खेळ खेळलेली आहे। अजून आवश्यकता आहे त्यांची क्रेजवर टिकण्याची। खूप छान असा फटकार मारलेला आहे आणि 4 रन। खूप मुसा है तो मारेगा मुसाबाई तगड़ा शॉट मारताना। मुसाबाई जोपर्यंत क्रीजवर आहे तोपर्यंत बाजीगरचं कोणी बॉल बाका करू शकत नाही। कमी बॉल मध्ये चौके छक्के मारणारे मुसाबाई। चेतनला काय ते नवीन खेळी घ्यावं लागेल मुसाबाईच्या विरोधात। अंपायर कडे जर जुना बॉल असेल तर कृपया फेकून द्यावे। मुसाबाई यांनी खूप छान अशी प्लेसमेंट केलेली आहे 1 रन साठी मुसाबाईने। आता धनुभाऊ काय करतात चेतन भाऊच्या विरोधात। चेतन भाऊ उजडसी नंबर 11। चेतन भाऊ मस्त स्विंग करत असताना आता त्यांच्या खूप असे छान बॉलिंग केली, लेकिन कट लागलेला आहे। किती रन घेतात त्याच्यावर अवलंबून आहे। त्याच्या मागे आहे तानाजी माऊली, मिस फील्ड झालेली आहे आणि त्याचा फायदा मुसाबाईने घेतला आहे। छोटी डाव घेतलेली मुसाबाईने 2 रन। या ओव्हरीमध्ये रन रेट दाबला गेला आहे। ओव्हरचा शेवटचा बॉल, लास्ट बॉल आहे। खूप छान अशी खेळी केलेली आहे मुसाबाईने आतापर्यंत। खूप छान असा फटकार मारला आहे, पण सिंगल घेतात। सुंदर अशी फिल्डिंग पण केलेली आहे। स्ट्राइक भेटेल धनुभाऊला। बाजीगर संघाचा 4 ओव्हर नंतर 38 रन। जिंकण्यासाठी रन कितीची आवश्यकता आहे? 2 ओव्हर 22। किती रन पाहिजे? 12 बॉल। तर बाजीगर संघाला जिंकण्यासाठी 12 बॉल मध्ये 29 रन गरज लागत आहे। खूप कठीण परिस्थिती आहे। 15 रन देते रन। महावीरा जीरोन से महावीरा जीरोन 5 in 1। इसमें है फास्फोरस, जिंक, बोरॉन, सल्फर और कैल्शियम। इसे बुवाई के समय डालना चाहिए, पर अगर कोई भूल जाए तो बाद में भी डाल सकते हैं। इसे इस्तेमाल करने की मात्रा जानते हो? बुवाई के समय महावीरा जीरोन के 3 से 4 बोरियां प्रति एकड़ बेसल डोज के तौर पर डालें। इसके साथ 100 से 150 किलो यूरिया और 30 से 50 किलो पोटैश भी डालें।
45 दिनों बाद बूस्टर डोज के तौर पर 1 बोरी जीरोन और 20 किलो पोटैश प्रति एकड़ फिर से डालें। कपास की खेती में तो इसने नई जान डाल दी है। पौधों को कोई रोग भी नहीं हुआ और तंदुरुस्त मुलायम गेंदों से खेत भर गया है। इस बार मोहनलाल के खेतों में मानो खुशियों की बहार आई है और ये बहार लाया है महावीरा जीरोन। किसानों को उन्नति के पथ पर ले जाने के लिए धन्यवाद महावीरा जीरोन। खूप छान असा फटकार मारलेला आहे आणि एक सिंगल 2 मुसाबाईला स्ट्राईक दिली दोन्ही आणि ही चांगली रणनीती आहे कारण मुसाबाई याच्यामध्ये वेगळं काही करू शकतात. आता 2000 बॅटिंगची गरज आहे. बॉल कमी रन जास्त. हे निर्णायक ओव्हर आहे सागर भाऊ, निर्णायक ओव्हर असेल. हे बाहेर आहे. खूप छान असा फटकार मारलेला आहे 4 रनसाठी. जबरदस्त मुसाबाई. अशी धावसंख्येची अत्यंत आवश्यकता असून आपल्या टीमसाठी मला वाटतं धुळा टीमचं बी आगमन झालेलं आहे पण धुळा योद्धा मला वाटतं येणार नाही असं मला वाटतंय. येते ओके 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 येत आहे का. पुढची मॅच असेल श्री ॲग्रो वर्सेस 10 बॉलमध्ये 24 रनांची गरज. मनोज बारदुरी 24 डबलची धावसंख्या. हुकुम या ठिकाणी स्ट्राईकवर आहेत. बघू ते काय करू शकतील पुढच्या बॉलला. खूप छान असा फटकार मारलेला आहे पण याच्यावर काय 4 रन. जबरदस्त असा शॉट दिला मुसाबाईने. आणि पुढची मॅच आहे श्री गणेश श्री ॲग्रो नंदुरबार प्ले वर्सेस दोंडाईचे ॲग्री स्ट्रायकर आणि त्याच्यानंतर होणार आहे धुळे योद्धा वर्सेस धुळे ॲग्री डायमंड. नंतर माफिया JK दोंडाईच्या 11 वाजता. खूप छान अशी बॅटिंग करताना मुसाबाई या ठिकाणी 3 बॉलमध्ये 9 रन आलेले आहेत आतापर्यंत. खूप छान परिस्थिती साहेब. आज 29 रनची आवश्यकता आहे आणि त्यांना प्रति ओव्हर 15 रनची गरज असणार आहे. खूप असा छान फटकार मारलेला आहे. त्या खालोखाल माऊली आहे. माऊली काय करतात बघावं लागेल. सिंगल रन दिलेला आहे. माऊलीने सुंदर अशी फिल्डिंग केलेली आहे त्या ठिकाणी. माऊली हे परिस्थिती जी माऊलीच्या एक टीम साठी खूप त्यांनी योगदान दिलेलं आणि खूप खास योगदान देतात. ते पूर्ण समर्पण म्हणतात ना आपण, पूर्ण समर्पण टीम साठी देतात. माऊली कृषी सेवा केंद्राचे संचालक. राहील समर्थन ते खूप महत्वाचं असेल त्यांचा अनुभव टीम साठी. हे असं बोलायचं नसतं माऊली भाऊ. एक तर थांब नंतर थांब राहील. 9 बॉल दिला जाईल. लक्षात ठेवा. 9 बॉल दिलेला आहे नाही ना. हे लक्षात ठेवा. थोडा वॉर्निंग दिलेली आहे तुम्हाला. मध्ये बोलायचं नसतं माऊली भाऊ. आणि ही करो या मरोची मॅच आहे बाजीगर टीम साठी. लक्षात ठेवा. कुछ मत बोलो पन्ना भाई, कुछ मत बोलो. खूप छान फटकार मारलेला आहे आणि 4 रन. नाही, खूप छान फिल्डिंग केलेली आहे. खूप छान अशी फिल्डिंग केलेली आहे. खूप छान अशी फिल्डिंग केलेली आहे. 1 रन फक्त. खूप छान. आणि 3 रन टीम साठी वाचवले चेतन भाऊ यांनी. 3 रन वाचवले. अतिशय सुंदर अशी फिल्डिंग केली त्यांनी. खरोखर कौतुकास्पद फिल्डिंग केली त्यांनी. या ओव्हरचा शेवटचा बॉल आणि आतापर्यंत 11 रन दिलेले 5 बॉल मध्ये. खूप छान अशी बॉलिंग करतायत दिनेश भाऊ वाककर. खूप असा छान फटकार मारलेला आहे. 14 रन दिलेले, सॉरी 15 रन दिले या ओव्हर मध्ये. आणि आता विन साठी फक्त 14 रनची आवश्यकता आहे. फक्त 6 बॉल 14 रन आणि स्ट्राईकवर राहणार आहेत धनुष भाऊ. खूप बेस्ट असं निर्णायक मोडमध्ये येऊन गेली बाजीगर टीमची मॅच. विकेट सुद्धा पडली नाही त्यांची. विशेष म्हणजे आता जी शेवटची बॉलिंग टाकणार आहे ते आहे स्ट्रायकर बॉलर त्यांचे शेख साहेब.
6 बॉल 14 रन आणि 6 बॉल मध्ये 13 रन केले तर सुपर ओव्हर राहणार आहे. मुसा है तो कुछ भी हो सकता है. मुसा प्रणव ग्राउंड मध्ये आलेले या ठिकाणी गायडन्स करायला आपल्या प्लेयरांना. मुसा भाऊ सुरू काकाजी मॅच बघतायत, लक्षात ठेवा राजस्थान मधून मॅच बघतायत आणि आज तुमची निर्णायक खेळीची गरज आहे. आपल्या टीमसाठी टीमला आज तुमची खेळीची गरज आहे. आणि शेख साहेब आज तुमची बॉलिंगची धार काय असेल मुसाबाईच्या विरोधात हे पाण्यासारखं राहणार आहे, कारण शेख विरुद्ध मुसा. अजूनपर्यंत एकही विकेट दिलेली नाही बाजीगर संघाने त्यांना. आणि त्यांचे मोठे बंधू आज सकाळची फ्लाईटने इंग्लंडला गेले होते. आता ते परत आणखी मॅच खेळण्यासाठी वापस येणार आहे सुशील भाऊ शर्मा. आणि ते फ्लाईट थांबून मॅच बघतात, हे विशेष. फ्लाईट थांबून मॅच बघतायत वरती 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 शिंदे साहेबांनी जसं फ्लाईट थांबवली तसं. शिंदे साहेब फ्लाईट मध्ये थोडा थांबा, एक बॉल गिरवत आहेत शेख साहेब. काय करतात अनुभव? खूप छान असा फटकार मारलेला आहे आणि हा जात आहे. एक रन 3 रन काढलेले आहेत. खूप छान अशी फिल्डिंग करत नाही प्रकाश भाऊ. 3 रन गेले प्रति ओव्हर मध्ये. वा रे वा अनुभव जबरदस्त. प्रकाश भाऊ खूप अनुभवी. आणि आता स्ट्राईकला आहे मुसा भाई. 5 बॉल 11 रन. खूप छान अशी खेळी गेलेली आहे. एक षटकारची गरज आहे आता. खूप चांगली डॉट बॉल मुसाबाई. 4 बॉल 11 रन. 4 बॉल 11 रन. 2 छक्का. एक मोठा फटकारची गरज आहे आज मनोज भाऊ. या बॉलर आता मॅच काय वाटतं मनोज भाऊ तुम्हाला? काय वाटतं मुसा आणि सिक्सच्या कॉम्पिटिशन मध्ये काय होणार आहे? कारण दोघी नंदुरबारकर आणि दोघे एक स्ट्राईक बॉलर आणि एक जबरदस्त बॅट्समन ते म्हणजे मुसाबाई. खूप जबरदस्त दोघांचे कॉम्बिनेशन आज म्हणजे युद्ध चालू आहे आणि पाहावं लागेल कोण याचं. हा बॉल खूप महत्वाचा आहे आता. बॉल टाकताना बघू नये. खूप असा छान फटकार मारलेला आहे आणि सिंगल रन देत आहे. आता सोडलेली आहे. आता बघायला लागेल की काय होतं. खूप बेस्ट असं फिल्डिंग केलेली आहे शेख साहेब. मस्त 2 रन दिले 3 बॉल मध्ये. आता गरज आहे 9 रनाची. लक्षात ठेवा 3 बॉल 9 रन. 3 बॉल 9 रन. काही बोलू नका मध्ये, काही बोलू नका मध्ये, कोणी घुसू नका प्लीज. तुम्हाला टाइम देण्यात येईल. आता करू या मरोची मॅच चालू आहे आणि खूप निर्णायक मोड मध्ये. डॉट बॉल मुसाबाई. 2 बॉल 9 रन. 2 बॉल 9 रन. 1 चौका 1 छक्का आणि 2 चौके मारले तर सुपर ओव्हर होणार आहे, किंवा 6 मारून 2 रन बी काढले तरी काय होणार आहे. सुपर ओव्हरला 1 ओव्हर खेळले जाईल. लक्षात ठेवा मुसाबाई. विचार करा पक्का. आपला विजय हे पक्का. शेख साहेब पुढचा बॉल घेऊन येत आहेत मुसाबाईसाठी. खूप अच्छा छान फटकार मारलेला आहे. कोटोने खूप छान असं फिल्डिंग केलेली आहे आणि एक शॉटची गरज असणार आहे आता सुपर ओव्हर साठी, कारण आता लागणार आहे 7 रन. 7 रन. 1 बॉल 7 रन. 6 मारल्यानंतर काय होणार आहे मॅच. मुसाबाई 6 मारल्यानंतर काय होणार आहे आणि सुपर ओव्हरची तुम्हाला आज गरज भासणार आहे मुसाबाई. मला बी उठावं लागेल कारण भाऊ लई टेन्शन मध्ये मॅचला गेले आता. खरंच टेन्शन लागले टेन्शन. मुसाबाई एकच षटकार. 1 षटकार. कालही अशीच कंडिशन होती. आज प्रकार मॅच जिंकवली होती. काल मिसफिल्ड केलेली आहे त्यामुळे त्यांचे 3 रन दिलेले. आता शेवटच्या बॉलचा का निर्णायक होईल. शेख विरुद्ध मुसा. शेख आतापर्यंत भारी पडले पण मुसा भाईवर लक्षात ठेवा सर्वांनी. मुसाबाई.
व्हाईट बॉल मुसाभाई परत 6 रन केले तर विन होणार आहे, लक्षात ठेवा. छक्का मारल्यानंतर विन होणार आहे, लक्षात ठेवा. नो बॉल झालेला आहे, नो बॉल झालेला आहे, नो बॉल झालेला आहे, नो बॉल झालेला आहे. बरोबर, कारण की पिचच्या बाहेर बॉल पडल्यानंतर नो बॉल आहे असं पहिले मी अनाऊन्स करून दिलं होतं मॅच चालू होण्याआधी. तर डिस्कशन करून काय फायदा नाहीये दादा. अंपायर डिसिजन हे लास्ट डिसिजन असेल, बाकी बाहेरचे कोणी जाऊ नये. आणि एकच बॉल बाकी आहे मित्रा. आणि जे अंपायर डिसिजन असेल ते मान्य करा, कारण आपल्याच टीम आहेत. हो बॉल आहे डिसिजन, लास्ट डिसिजन असेल आणि सुपर ओव्हर चालू 5 रन लागतील, पण छक्का मारल्यानंतर विन होणार आहेत, लक्षात ठेवा. मॅच चालू होण्याआधीच डिस्कशन झालं होतं, मी अनाउन्समेंट केली होती का पिचच्या बाहेर जर बॉल पडला तर नो बॉल राहील. आणि लक्षात ठेवा. चलो चलो बहुत बढ़िया बॉलिंग. 6-7 लास्ट बॉल. मुसाभाई एकच षटकारची गरज आहे, लक्षात ठेवा. बॉल वाईड दिलेला आहे अंपायरने. 5 बॉल ची विन आहे. चौका मारल्यानंतर की गरज नाही रे मित्रांनो, एकच बॉल बाकी ना रे नाना. होऊन शांत बसा ना, एकच बॉल बाकी ना. एक बॉल मध्ये 5 रनांची गरज आहे आता. रेट कंटिन्यू. चौका मारल्यानंतर सुपर ओव्हरची गरज बसला, लक्षात ठेवा. खूप छान असा फटका मारलेला आहे, पण बाजीगर टीमला भारी पल्ला आहे, तो शेख साहेब पल्ला आहे. शेख जबरदस्त बॉलिंगचे प्रदर्शन करताना आणि खूप छान अशी बॉलिंग केली आहे शेख साहेबांनी. मुसाभाईला एक चौकारची गरज होती आणि एकही विकेट पडलेली नाहीये, पण आज बाजीगर टीम बाहेर झालेली आहे असं वाटतंय मला. टीम बाजीगर पहिली वर्ष आहे की ती टीम बाहेर झालेली आहे सुपर 8 मधून. त्यांना काय म्हणशील?